नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सर्वांचा आवडता मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारा रव्याचा शिरा. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. इथे मी 2 कप दूध घेतले, 1 वाटी रवा, साजूक तूप, सुकामेवा आणि इलायची पावडर. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. इथे मी कढई तापवायला ठेवून घेतलेली आहे. आता आपण यात तूप टाकूयात. इथे मी 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. आता मी यात रवा टाकते. आता याला छान आपण असं मिक्स करून घेऊयात आणि छान असं भाजून घेऊयात. इथे मी छान असं परतून घेते रव्याला. याला आपण 2 ते 3 मिनिटापर्यंत छान असं परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की आपण याला परतवतोय. 2 मिनिटापासून मी याला परतून घेतलेलं आहे. अजून आपण याला 1 ते 1.5 मिनिट असं परतून घेणार आहोत आणि त्याला छान असं आता तूप पण सुटतं. तुम्ही बघू शकता इथे मी टोटल 4 मिनिटे मी रव्याला भाजून घेतलेलं आहे छान. आता यात आपण दूध टाकून घेणार आहोत. आता आपण यात दूध टाकून घेतोय. इथे मी 2 कप दूध घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया. याला मी छान असं परतून घेते. तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे त्याला. आता यात आपण साखर टाकून घेऊया. इथे मी साखर टाकून घेतली. आता याला आपण मिक्स करून घेऊ. आता याला पण छान असं मिक्स करून घेतोय. इथे आपण छान असं परतून घेतोय. आता यात मी वेलची पावडर टाकून घेते आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात. इथे आपला रव्याचा शिरा रेडी आहे. आता आपण यावर ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत. इथे मी ड्रायफ्रूट्स टाकून होते. आणि याला आता आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात आणि वाफ काढून घेऊयात. इथे मी 2 मिनिटासाठी वाफ काढून घेते आणि मग आपण सर्व करूयात. आता आपण झाकण काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता किती छान असा हलवा रेडी आहे आपला रव्याचा शिरा. आता याला आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला रव्याचा शिरा इथे रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल हेही आम्हाला सांगा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.